नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, न चैनम सहसा क्रम्य, न चैनम सहसा क्रम्य, जरा समधी रोहती, जरा समधी रोहती, स्थिरी भवती मासम च, स्थिरी भवती मासम च, व्यायाम अभिरतस्य च, व्यायाम अभिरतस्य च. म्हणजे मित्रांनो, जी लोक जी व्यक्ती व्यायाम करते तर त्याच्यावर जे वृद्धत्व किंवा म्हातारपण पटकन आक्रमण करत नाही, कारण व्यायाम करतो अशा व्यक्तीचे जे हाडं मांस असतं, शरीर असतं ते एकदम स्थिर असतं. म्हणून मित्रांनो, आपल्याला नियमित व्यायाम करायचा आहे आणि सुभाषितामध्ये वार्धक्याचा उल्लेख आलेला आहे, व्यायामाचा उल्लेख आलेला आहे, हाडं आणि मांस याचा उल्लेख आलेला आहे. तर आपले जे जाणकार मित्र आहेत त्यांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल. पाहूया आपला आजचा विषय काय आहे. तो आजचा आपला विषय आहे सायटिका स्लिप डिस्क विना ऑपरेशन आयुर्वेद उपचार. बरोबर, सायटिका स्लिप डिस्क विना ऑपरेशन आयुर्वेद उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत तज्ज्ञ आणि अनुभवी असे आयुर्वेदाचार्य आहेत. तर स्वागत करूया वैद्य सचिन भागवत गोडसे सरांचं. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार. मित्रांनो, सरांची तुमचा परिचय करून देतो, ओळख करून देतो. वैद्य सचिन भागवत गोडसे सर, आपण तज्ज्ञ व अनुभवी आयुर्वेदाचार्य आहात. आयुर्वेद शास्त्रात आपण MD केलेलं आहे आणि गेली 17 वर्ष आपण कुर्डुवाडी येथे संपूर्ण आयुर्वेद प्रॅक्टिस करत असून श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालयाचे आपण संचालक म्हणून कार्यरत आहात, आपली सेवा देत आहात. आणि मित्रांनो, आपण बघतो की आजकाल मान म्हणा, पाठी म्हणा, ह्याची दुखणी जी आहे ना ती तरुणपणातच यायला लागतात आणि वाढत जाताना आपण बघतो. आणि या वाढत चाललेल्या समस्येवर आयुर्वेद पद्धतीने कमीत कमी वेळात जास्तीत जास्त रुग्णांना कशी सेवा देता येईल त्यासाठी सरांनी संशोधन करून एक विशेष चिकित्सा पद्धती देखील तयार केलेली आहे. सोबत कायमस्वरूपी या चिकित्सा पद्धतीने, आयुर्वेदिक पद्धतीने सर औषधे देत असतात. सोबत स्लीप डिस्क, सायटिका यासारख्या मणक्याच्या विकारांसोबत सर संधिवात, आमवात म्हणा किंवा गुडघेदुखी, लिगामेंटची फाटणं म्हणा, स्त्री पुरुष वंध्यत्व, किडनीचे विकार आणि विशेषतः लहान मुलांचे जे शारीरिक आजार आहेत, बौद्धिक उंची वाढवणं आहे, तर यामध्ये देखील सरांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. आणि कुरुडवाडीसोबत सर दादर, ठाणे, पुणे आणि दौंड या ठिकाणी देखील आपली वैद्यकीय सेवा पुरवतात. असे तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर आज आपल्यासोबत आहेत. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. पुन्हा एकदा स्वागत करतो सर. आणि पहिला प्रश्न असा आहे की आजच्या विषयाला अनुरूप मणक्याची रचना आणि कार्य काय, विशेषतः मणक्याची जी गादी असते त्याची रचना आणि कार्य याविषयी कृपया आम्हाला सांगा. बरोबर. जसं आपण म्हणतो ना की कोणत्याही एखाद्या कार्याचा असेल किंवा कोणत्या एखाद्या देशाचा जो कणा म्हणतो आपण, जसं आपल्या देशाचा कणा आपण असे तो हिमाचल असं म्हणलं जातं, त्याच पद्धतीने आपले ज्यावेळी कार्य होत असतं, उठणं असेल, बसणं असेल, चालणं असेल, फिरणं असेल, हे सर्व कार्याच्या पाठीमागं किंवा आपण जे आता बोलतोय, चालतोय किंवा हा कार्यक्रम प्रक्षेपित होते, ह्या प्रत्येकाच्या पाठीमागे एक कणा असतो. तो कणा म्हणजे बॅकबोन असं म्हणलं जातं की आपल्या शरीराचा जो बॅकबोन आहे त्याला मनका किंवा मनकेची रचना असे म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये काय असतं की वरती मानेच्या आपण ज्या वळतो इकडं त्या किंवा फिरतो किंवा वागतो किंवा बसतो त्यावेळी मानेचा मणका, कमरेचा मणका हलत असतो. तर मानेच्या मणक्यामध्ये 7 व्हर्टिब्रे असतात ज्याला सर्वायकल व्हर्टिब्रे म्हणतात आणि खालच्या कमरेच्या मणक्यामध्ये 5 लंबर व्हर्टिब्रे असं म्हणलं जातं. ह्याच्यामध्ये जे असतात ते थोरसिक व्हर्टिब्रे हा 12 व्हर्टिब्रे असतात. म्हणजे हे 24 मणके आहेत ते जरा जास्त हालत असतात आणि खालचे जे असतात ते थोडेसे फिक्स असतात. सॅक्रल म्हणतात किंवा ज्याला सॅक्रम बोन म्हणतात, त्यामध्ये 5 सॅक्रल व्हर्टिब्रे असतात आणि 4 असतात त्या कॉकिक्स असतात. अशा पद्धतीने ही मणक्याची रचना असते. जसं आपण म्हणतो ना की एकावर एक जर मणी रचले तर त्या पद्धतीने ह्याची रचना असते. ह्याचं कार्य, हे सगळ्यात महत्त्वाचं जे कार्य आहे, जे आपला जो मेंदू आहे त्यातून येणारं जी मज्जातंतू आहे किंवा मज्जारज्जू आहे त्याचं संरक्षण करणं. जसं स्पायनल कॉर्ड आहे, त्या स्पायनल कॉर्डमधून येणाऱ्या ज्या नर्व्ज असतात आणि जाणाऱ्या ज्या नर्व असतात, मोटर न्यूरॉन्स आणि सेन्सरी नर्व्स
असतात. तर ह्याचं संरक्षण करणं हे सर्वात महत्त्वाचं कार्य येतं त्याचं. त्याचबरोबर जे आपलं रिब केज म्हणतो की ज्याच्या किंवा फासळ्या म्हणतो किंवा बरगड्या म्हणतो, ज्याच्या आतमध्ये लिव्हर असेल, त्यानंतर हृदय असेल, आपलं फुफ्फुस असेल, ह्याला संरक्षण देण्याचं कार्य करतं. आणि त्याचबरोबर खालचं जे आहे आपले खुबा म्हणतो, त्या खुब्याला हे देण्याचं, सपोर्ट देण्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शरीराची जी हे आकार आहे किंवा शेप आहे ते देण्याचं कार्य हा मणका करत असतो. ह्याची रचना आणि ह्याच्या कार्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे गोष्ट ते त्या 2 मणका म्हणजे जे हाडापासून तयार झालेले असतात, जसे ठोकळे असतात तसे असतात. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे गादी, चकती किंवा डिस्क. आपण जर आता त्या ह्याच्यावरती स्क्रीनवरती पाहत असाल तर त्यामध्ये दिसतंय की जी 2 मणक्याच्यामध्ये जी गादी असते किंवा जे डिस्क असते ती सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात गुंतागुंतीची रचना आहे. कारण असं म्हणलं जायचं पूर्वी की एकदा गादीची झीज झाली की त्याची झीज ही भरून येत नाही. त्याचं कारणही बरोबर होतं. कारण काही म्हणणं जे होतं त्यांचं ते बरोबर होतं. त्याचं कारण असं की तिथला फक्त लॅटरल 1/3 ह्यालाच ब्लड सप्लाय असतो आणि जो आतला जो आहे म्हणजे जवळजवळ 70% भाग जो आहे त्या गादीचा त्याला ब्लड सप्लाय नसतो. त्यामुळे त्याची जर का एकदा झीज व्हायला झाली तर एकतर लवकर भरून येत नाही आणि खूप उशिरा भरून येते. त्यामुळे ते जे पूर्वी म्हणायचे की बाबा आता एकदा झीज झाली त्यानंतर मणक्याचा त्रास चालू झाला म्हणजे आता झीज भरून येणार नाही आणि ह्याला ऑपरेशनचीच गरज लागणार नाही. तर तसं नाही आहे. ह्याच्यामध्ये जसं आपण आयुर्वेदिक पद्धतीने विचार करत गेलो तसं त्या आतमध्ये काय होतं, ज्यावेळी आपण उभा राहतो त्यावेळी गादी प्रेस केली जाते. म्हणजे त्यातले आतले जे काही मटेरियल असेल, वेस्ट मटेरियल किंवा जो टाकाऊ पदार्थ आहे तो बाहेर टाकला जातो आणि ज्यावेळी आपण झोपतो त्यावेळी 2 मणक्याच्या मधली गादी आहे ती अशी फुगते. जे आपण रक्ताचं जर पोषण व्यवस्थित केलं, रक्तातून जे अस्थिपोषक अंश जर दिले तर ते त्या मणक्याला किंवा त्या गादीला लागतात आणि त्याची झीज ही भरून येते. हा जो आयुर्वेदिक सिद्धांत आहे हा सिद्धांत ज्यावेळी आपण व्यवस्थित अभ्यासला आणि त्या पद्धतीने ज्यावेळी चिकित्सा करायला चालू केली मग मात्र रिझल्ट हे आपल्यातून यायला लागले. आता जे आपण तुम्ही सांगितलं की आपण जे संशोधन केलं ते ह्यासाठीच केलं जातं की ह्याचं पोषण कसं होतं. ह्याला आता जे ॲलोपॅथीनुसार ह्याला म्हणलं जातं की हे डायोनल प्रोसेस किंवा डिफ्युजन पद्धतीनं ह्या गादीचं पोषण होत असतं. ही पद्धत ज्यावेळी समजली त्याचवेळी समजलं की ह्याचं पोषण पण होतं आणि ह्याची रिकव्हरी ही होऊ शकते. त्यावेळी मग मात्र आपण कित्येक लोकांचे ऑपरेशन की ज्यांची गादी झिजलेली आहे किंवा ज्यांची स्लिप डिस्क म्हणलं जातं की ही असेल म्हणजे ऑस्टिओपोरोसिस असेल, ऑस्टिओफाईट्स तिथं निर्माण झालेले असतील, त्यानंतर स्पॉन्डिलोसिस म्हणजे ज्या ठिकाणी झीज झालेली आहे, स्पॉन्डिलायटिस म्हणजे त्या ठिकाणी इन्फ्लेमेशन झालेलं आहे आणि सगळ्यात शेवटचं स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणजे गादी आहे ती सरकलेली आहे, मणका आहे तो ढळलेला आहे असं बोललं जातं. इथपर्यंतच्या आजाराची आपण ट्रीटमेंट ही यशस्वीरित्या करू शकतो. फारच छान. गोडसे सर आपल्याला सहज सोप्या भाषेत समजून सांगतायत आणि आयुर्वेदिक दृष्टिकोन देखील सरांनी आपल्याला सांगितला. आणि सर आम्ही हे नेहमी ऐकतो की स्लीप डिस्क म्हणजे नक्की काय आणि लक्षणं काय आढळून येतात त्यामध्ये, कृपया ते आम्हाला सांगा. बरोबर. ही जी डिस्क आहे ही गादी हिची रचना कशी असते की गोल एक चकती जी असते ना त्या पद्धतीने असते. त्याचा आतला जो भाग असतो तो डिंकासारखा मटेरियल असतो, त्याला न्यूक्लियस पल्पोसस असं म्हणलं जातं. आणि बाहेरचा जो भाग आहे तो रिंगसारखा असतो, त्याला ॲन्युलर रिंग असं म्हणलं जातं किंवा न्यूक्लियस रिंग म्हणजे कडक फायब्रोसिसची ती रिंग असते. ज्यावेळी ही जी रिंग आहे ना ती फाटते किंवा ती बाहेरच्या बाजूला सरकते त्यावेळी काय होतं, त्यातलं आतलं जे मटेरियल आहे डिंकासारखं ते बाहेर येतं आणि पाठीमागे जी नस असते आपली किंवा मज्जारज्जू असतो तिच्यावरती दाब यायला चालू जातं. ह्याचे 3 स्टेजेस आहेत. फक्त बल्ज झालं म्हणजे फक्त फुगली तर आता हे आपण पाहतोय स्क्रीनवरती, जर फक्त फुगली असेल तर त्या ठिकाणी डिस्क बल्जी भरून येतं. त्याच्या पुढची जी अवस्था असते त्या ठिकाणी काय होतं की थोडंसं आणखी बल्जिंग वाढतं म्हणजे मटेरियल आतमध्येच असतं, फक्त हायपरट्रॉफी किंवा फक्त फुगलेलं असतं. आणि त्याच्या पुढं जर जाऊन ती ही जी आहे ॲन्युलर रिंग जी आहे इकडची ती फाटली आणि आतलं मटेरियल आहे ते न्यूक्लियस पल्पोसस ते जर बाहेर आलं तर त्याला प्रोट्रुजन असं म्हणलं जातं. आणि हेच प्रोट्रुजन झाले जे मटेरियल आहे ते जर का कॅनलमध्ये जो स्पायनल कॅनल आहे त्याच्यामध्ये जर का उतरलं तर त्याला सिक्विस्ट्रेशन अशा 4 स्टेजेसमध्ये हे केली जाते, ह्याची विभागणी केली जाते अभ्यासाच्या दृष्टीने. म्हणजे थोडंसं फुगलेलं आहे, त्यानंतर फुगलेलंच आहे पण आतमध्येच आहे, फाटलेली आहे ती रिंग आणि त्याच्यानंतर ते मटेरियल आहे ते बाहेर पडलेलं आहे. अशा पद्धतीने हे जे मटेरियल असतं न्यूक्लियस पल्पोसस हे कोणत्याही आपल्या जे मज्जातंतू आहे किंवा मज्जारोज आहे त्याच्यावरती जर का आलं तर त्याच्यावरती दाब यायला लागतो. दाब आल्यानंतर काय होतं, पहिल्यांदा मुंग्या यायला लागतात, त्यानंतर मुंग्या यायला लागल्यानंतर पाय जड पडायला लागतो. चालताना थोडंसं जरी चाललं तर 4-5 पावलं तरी असं वाटतं की आता एकदा बसावं. त्यानंतर पायाची तळपाय आहेत त्याची आग व्हायला लागते. त्यानंतर समजा का वरची सर्वायकल जर असेल तर दोन्ही हातात मुंग्या येणं, त्यानंतर जड पडणं, त्यानंतर हात बधीर होणं, तळ हाताची पण आग होणं आणि सगळ्यात महत्त्वाचं हातातली आणि पायातली ताकद आहे ती कमी होत जाते. शेवटी असं होतं की जर ह्याच्या पुढेही जाऊन सिक्विस्ट्रेशन झाल्याने 1च्या ऐवजी 3, 4, 5 मणक्यामध्ये जर का ती नस दबायला चालू झाली तर मग मात्र काय होतं की लघवीची संवेदना जाणं, टॉयलेटची संवेदना जाणं आणि त्यानंतर त्या सगळ्यात शेवटचं पॅरालिसिससारखी लक्षणं येत असतात. अशा पद्धतीची एक लक्षणं आहे ती ह्या शेवटच्या म्हणजे लास्ट स्टेजपर्यंत जात असतात. आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण फर्स्ट स्टेज असेल, सेकंड स्टेज असेल, थर्ड स्टेजपर्यंत सुद्धा हे ऑपरेशन हे टाळू शकत असतो. शेवटची जी लास्ट स्टेज आहे त्यामध्ये पण
5% ऑपरेशन आपल्याला टाळता येत नाही, पण त्यांची वेदना मात्र आपण पूर्णपणे कमी करू शकतो. फारच छान. सरांनी आपल्याला विषय समजावा यासाठी छायाचित्र देखील आणले आहेत, स्लाइड्स देखील आणल्या आहेत आणि सर आपल्याला छान समजून सांगतायत. सर, आजच्या आपल्या विषयामध्ये दुसरा जो भाग आहे तो सायटिकाचा आहे. तर सायटिका म्हणजे नक्की काय आणि त्याच्यामध्ये कशी लक्षणं आढळून येतात, कृपया ते आम्हाला सांगा. बरोबर. सायटिका म्हणजे काय आहे की L4, L5 आणि S1 ह्या 3 मणक्यामधून जी येणारी जी नस आहे ती ज्यावेळी दबते किंवा तिच्यावरती प्रेशर येतं किंवा जिथं कॅनल स्टेनोसिस होतं आणि त्या जी नस आहे तिथून जी नर्व आहे तिचं इन्फ्लेमेशन व्हायला चालू होतं. L4, L5, S1 ह्याच्यामधून जे येणारे नर्व्ज आहेत तिचं इन्फ्लेमेशन होतं. ह्या नर्वचं नाव आहे सायटिका. ह्या इन्फ्लेमेशनला ज्यावेळी चालू होतं त्यावेळी काय होतं, पहिल्यांदा सुरुवातीला फक्त कमरेमध्ये म्हणजे दुखायला चालू होतं थोडंसं हलकंसं, त्यानंतर गुडघ्यापर्यंत काही जणाला आग होते किंवा वेदना होतात, त्याच्यानंतर खाली पायापर्यंत मागच्या बाजूने तिचं जे हे आहे रूट आहे त्या रूटमध्ये वेदना व्हायला लागतात, त्यानंतर मुंग्या यायला लागतात आणि तो पाय भरून यायला लागतो. त्यानंतर माणसाला त्या पायावरती चालता येत, मग लंगडत चालावं लागतं. त्याला आयुर्वेदामध्ये गुद्रसिवत म्हणजे जसं गिदाड चालतं एक पाय उचलून त्या पद्धतीने चालायला लागतं, अशी लक्षणं येतात. आणि सगळ्यात शेवटी त्यामध्ये काय होतं की मसल वेस्टिंग होत जातात, म्हणजे स्नायू तो कमी होत जातो, पाय तो सुकत जातो आणि मग पेशंट मात्र एका जागेवरती बसू शकतो. ह्या आजाराची जी लक्षणं आहेत ते आजकाल सगळ्यात जास्त पेशंट हे होत जातात. ह्याची कारणं बरीच आहेत, म्हणजे इन्फेक्शन होणं किंवा पिरिफॉर्मिस मसल आहे त्या ठिकाणी जर इन्फेक्शन झालं तरीसुद्धा ती सायटिकासारखी लक्षणं येत असतात. तर बऱ्याचदा उड्या मारणं, पडणं, लागणं, ॲक्सिडेंट होणं ह्याच्यामध्ये किंवा सहज काहीतरी घरातली एखादी वस्तू आहे ती उचलायला जातो, इसका बसतो किंवा म्हणजे रोजचा ज्याचा प्रवास आहे, रोज उभा राहूनचा प्रवास करतात, बसचा प्रवास असेल किंवा एसटीचा प्रवास असेल, लोकलचा प्रवास असेल, ह्यांच्यामध्ये काय रोज मणक्यावरती आघात होऊन किंवा जे ड्रायव्हिंग करतात ट्रॅक्टरसारखे जे ड्रायव्हर असतात त्यांच्या मणक्यावरती रोज त्या ठिकाणी आघात होऊन कमरेवरती किंवा ज्यांचं बैठी काम बरंच तासापासून असतं, टॉयलेटला गेलं वेळ मिळत नाही, त्यानंतर बरंच सगळं जेवण खाणंपिणं एकाच जागेवरती असतं, AC मध्ये काम राहतं, असं ज्यांची बैठी काम आहेत अशा व्यक्तींना हा त्रास लवकरच होतो. त्यामुळे आज आपण जो विषयच घेतलेला आहे की सायटिका, त्याचं कारण असं की साधारण 20-22 वर्षाच्या मुलापासून म्हणजे 18 ते 40 आणि 40 ते साधारण 60-70 हे 2 क्लास आहेत की ज्यामध्ये पहिलं पूर्वी कसं असायचं की वय झालं आहे त्यामुळे झीज झाली आणि त्यामुळे त्रास झाला आहे. पण आज काय होतं की लागलं पडलं मणका दुखतोय, त्यानंतर त्या ठिकाणी इन्फ्लेमेशन झालं इन्फेक्शन झालं, ही कारणं एवढी वाढत चाललेली आहेत किंवा स्थौल्य वाढत चालले आणि त्याच्यामुळे सायटिकासारखा त्रास होत चालला आहे. म्हणजे असे असंख्य कारणं आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला सायटिकाची मुलं जी 20-22 वर्षाची येत आहेत आणि त्यांची ट्रीटमेंट ही करावी लागते. त्यामुळे आजचा हा विषय आपण सायटिका घेतलेला आहे. फारच छान. गुडसे सर आपल्याला छान पद्धतीने समजून सांगतायत. मित्रांनो, आपल्याला पण या संधीचा लाभ उचलायचा आहे आणि तुमच्या मनात जर आजच्या विषयाशी निगडीत काही प्रश्न असतील तर विनासंकोच आम्हाला फोन करा. तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92055. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92055. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92055. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण चर्चा करतोय सायटिका, स्लीप डेस्क आणि याचं विना ऑपरेशन आयुर्वेद पद्धतीने कसे आपण उपचार घेऊ शकतो आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य वैद्य सचिन भागवत गोडसे सर आपल्यासोबत आहेत. सर, जो नस दाबली जातो प्रकार आहे म्हणा
किंवा गादी सरकणं म्हणा किंवा गादीची झीज होणं म्हणा, त्याची चिकित्सा कशी केली जाते आणि ऑपरेशन सांगितलं असतं तर ऑपरेशन टाळता येऊ शकतं का? आणि तिसरा एक जोडून प्रश्न विचारतो की तुमचा एक अनुभव देखील कृपया आम्हाला सांगा. बरोबर आहे. आता जे आपण सांगितलं की गादीची झीज झाल्यानंतर काय होतं की ते जे डिहायड्रेशन होतं, म्हणजे त्यातलं पाणी किंवा जे पाण्यासारखं मटेरियल आहे ते बाहेर येतं. बाहेर आल्यानंतर काय होतं, ती गादी ती चपटी होते, दोन मणक्याच्या मध्ये जे नस आहे ती दबायला चालू होते. ही झालं झीज झाली, त्यानंतर त्रास चालू झाला. आता ह्यामध्ये आयुर्वेद काय विचार करतं की त्या ठिकाणी वाढलेला आहे तो वात. कारण वाताची जी लक्षणं आहे ती त्या ठिकाणी जी वाढलेली वेदना असतील, म्हणजे कंबर दुखणे असेल, कंबर आखडणे असेल, कंबर जखडणे असेल, पायामध्ये मुंग्या येणं असतील, किंवा त्या ठिकाणी पाय म्हणजे वाळत चाललेलं असेल किंवा सुकत चाललेलं असेल, म्हणजे नास्तिशूलम विना वातात असं म्हटलं जातं. मग आता वाताची चिकित्सा कशी केली जाते? वाताची सर्वात बेस्ट चिकित्सा ती म्हणजे बस्ती चिकित्सा. ही कुठे केली जाते की पक्वशयामध्ये. त्या ठिकाणी काय केली जाते, कारण वाताचे जे स्थान आहे ते सर्वात महत्त्वाचं स्थान सांगितलेलं आहे ते म्हणजे पक्वशय. म्हणजे तत्र त्याचे जे गुण सांगितलेलं आहे की तत्र वृक्ष शीत खरं सूक्ष्म चलो अनिल, म्हणजे हे पद्धतीने त्याची वृक्षता, त्यानंतर त्या शीतता थंडता ही वाढलेली आहे. कुठं वाढलेली आहे? दर्शन स्पर्शन जे इंद्रिय आपली सांगितलेले आहेत, म्हणजे स्पर्शन इंद्रिय सांगितलेले आहे, श्रोतनेंद्रिय सांगितलेले आहे, आणि तत्रापि पक्वाधनम विशेषतः असं म्हणलं झालं. म्हणजे पक्वाशय जे आहे त्या ठिकाणी सांगितलं. त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, कारण त्या ठिकाणी पुरीच धराकाला असते आणि त्या ठिकाणी अस्थि धराकाला असते. ज्या ठिकाणी वाताची प्राकृत निर्मिती होत असते त्या ठिकाणी जर कटू विपाकाचा प्राकृत वात तयार झाला तर त्या ठिकाणी प्राकृत अस्थि तयार होत असते. म्हणजे हाडाची वाढ किंवा हाडाचं जे पोषण आहे ते आयुर्वेदानुसार कुठं सांगितलं तर पक्वशयामध्ये सांगितले, ज्या ठिकाणी पुरीच धराकाला असते. प्राकृत पुरुष होणं म्हणजे काय होणं की पचन व्यवस्थित व्हायला पाहिजे. पचन व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणजे काय व्हायला पाहिजे की जे खाल्लेलं अन्न आहे ते व्यवस्थित पचलं पाहिजे. त्याच्यातून रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, धातू इथपर्यंत त्याचं पचन व्यवस्थित जर झालं तर मात्र हाडाचं पोषण व्यवस्थित होतं. हे एक भाग. आणि दुसरा डायरेक्ट भाग जो मगाशी आपण सांगितलं की ॲलोपॅथीचं जे नवीन संशोधनानुसार जे सांगितलं जातं की त्याचे जे डिफ्युजन ही जी पद्धत आहे की ज्यामध्ये हाडाचं त्याच्या गादीचं जे पोषण आहे ते त्या ठिकाणी जे हे असते मणका असतो, त्या मणक्याच्यामध्ये मेरो चॅनल्स असतात. मेरो चॅनलमध्ये जो ब्लड सप्लाय असतो त्यातून ते 1/3 लॅटरल 1/3ला ब्लड सप्लाय जातो आणि तिथून त्याचं पोषण होतं. हे आपलं डायरेक्ट जे पोषण सांगितलेलं आहे आयुर्वेदानुसार ते म्हणजे बस्ती. ज्या ठिकाणी पुरुष धराकल आहे त्या ठिकाणी अस्थि धराकल, त्या ठिकाणी जर औषध सोडलं तर हाडाचं पोषण व्यवस्थित होतं. कसं होतं तर तिक्त शिराचे जे बस्ती दिले जातात त्यातून अस्थि धातूची जी धात्वाग्नी आहे त्याचं वर्धन होतं आणि जे काय आतमध्ये कॅल्शियम म्हणतो आपण त्याला की ते शोषलं जातं आणि हाडाचं पोषण हे व्यवस्थित होत असतं. अशा पद्धतीने ही झीज आहे ती भरून काढली जाते. काय केलं जातं ह्यासाठी? पहिल्यांदा पाचन केलं जातं, दीपन केलं जातं आणि त्याच्यानंतर शमन औषध केली जातात आणि त्यानंतर बस्ती केली जाते. अशा बस्ती जर केली तर त्यानंतर जो पेशंट समजा दुखतोय, कंबर दुखते, पाठ दुखते, मान दुखते, आखडून जखडून जो गेलेला असतो तो साधारण 4-4, 5-5 दिवसामध्ये सुद्धा आपण तो उत्तान पाहत असतो. एक तुम्हाला परवाचं उदाहरण सांगतो. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. गोंदियाहून फोन आहे. संतोष दादांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार संतोष दादा, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हा, नमस्ते सर. नमस्कार. हा, सलग प्रश्न विचारा. हा हा. हो सर, मी संतोष बावनथे बोलतो, सारखेचा जिल्हा गोंदियावरून. हा सरजी, मला मागे ना पाठीच्या माग थोडासा असा सल दिसे होते सर. बरं. पाठी चमक येते. पाठी जी पाठीच्या मागे सर ना असा सकाळच्या वेळेस सकाळी उठताना एकदम सल आणि ववना उबळा होऊ शकत नाही सर मी. बर सकाळी जास्त त्रास होतो पण थोडीशी हालचाल केली, आंघोळ केली, कमी येतं. हा यस सर, सही म्हणलं सर. आंघोळ केलो का मला थोडासा आराम होऊन जाते सर. चालेल. वय आपलं? माझी वय सर आता 52 सर आहे सर. ठीक ठीक. 1973 जन्म आहे. हा 52 सर. ठीक ठीक. आणि बाकी इतर काय त्रास आपल्याला? नाही सर, काहीच नाही सर मला. ठीक ठीक. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या प्रश्नासाठी उत्तर ऐकूया डॉक्टर साहेबांकडून. काय सांगणार? त्यांनी छान प्रश्न विचारला की सकाळी उठल्यानंतर त्यांना पाठीमध्ये सलकीने चमक येते. हे जे लक्षण आहे ते आमवाताचे, म्हणजे त्यांच्या शरीरामधले जे स्नायू ते आखडतात जकडतात. ह्याची दोन कारणं असू शकतात. शरीरामध्ये जर आम साठलेला असेल तर त्यांना हे असा त्रास होऊ शकतो. आणि दुसरं कारण असू शकतं जर कधी पाठीला मणक्याला डायरेक्ट इसका बसलेला असेल, मार लागलेला असेल, झटका बसलेला असेल किंवा बरेच वेळा हळूहळू झीज होत जात असते आणि त्या ठिकाणी जर काही जास्त झिजलेलं असेल, सूज आलेली असेल तर ह्याच्यासाठी एक सर्वात बेस्ट औषध त्यांच्यासाठी जे सांगितलं जाईल ते म्हणजे विषगर्भ तेल, महाविषगर्भ तेल म्हणून मार्केटमध्ये मिळतं ते त्यांनी तिथे लावायचं आणि त्यानंतर शेकणं हा एक प्रकार. आणि दुसरं पोटातून गंधर्व तेल म्हणजे एरंड तेल जरी घेतलं तरी चालतं. सुंठीच्या काढ्यातून सुंठीचा एक तुकडा 1 ग्लास पाणी टाकायचं, उकळून अर्ध करायचं, म्हणजे तो सुंठीचा काढा, त्यामध्ये 2 चमचे गंधर्व तेल टाकायचं आणि घ्यायचं. सकाळी 2 गोळ्या गोक्षुराती गुगूच्या आणि रात्री झोपताना हा सुंठीचा काढा, त्यासोबत गंधर्व तेल आणि लावायला महाविषगर्भ तेल. हे 3 जर काही 1 आठवडा घेतलं तर त्यांची जवळजवळ 80 ते 90% ही लक्षणं त्यांची जायलाच पाहिजेत. बऱ्याचदा पेशंटला असाच त्रास असतो की सकाळी उठलं की त्रास होतो, आकड
जकडते, आंघोळ केली, हालचाल केली तर कमी होत नाही, म्हणजे कमी होत जातं. तर हे साधारण लक्षण असतं आम त्या शरीरामध्ये साठत चाललेल्याचं लक्षण असतं. तर तो आम कमी करण्याचं हे सर्वात बेस्ट उत्तर आहे. गंधर्वतेल सुंठीच्या काडीतून घेऊ शकता, गरम दुधातून घेऊ शकता किंवा गरम पाण्यातून घेऊ शकता. 2 चमचे जर घेतलं, कारण पूर्वीची एक पद्धतच होती की दर 2-3 महिन्याला गंधर्व म्हणजे एरंड तेल हे पाण्यातून दिलं जायचं किंवा दुधातून दिलं जातं किंवा ज्वारीच्या भाकरीतून त्यांना खायला दिलं जातं. म्हणजे पोट पण साफ होणं, आम पण निघून जाणं आणि सगळ्या शरीराची जी मणक्याची लवचिकता आहे ती त्या ठिकाणी टिकून ठेवली जाते. त्या मणक्याचीच नाही तर प्रत्येक सांध्यामध्ये जे वंगण म्हणतो आपण ते होतं, वात कमी राहतो आणि आयुष्य ते वाढतं. तर हा साधा सोपा त्याने उपाय केला तर मला वाटतं त्यांची पाठदुखी त्यानंतर ते चमकणं हे सर्व निघून जाऊ शकेल. फारच छान. गोडसे सर आपल्या शंकांचं देखील समाधान करत आहेत. तर या संधीचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे. सर, तुम्ही आम्हाला एक अनुभव सांगत होतात, कृपया त्याविषयी अनुभव. तर झीज भरून येण्याचं जे मी तुम्हाला सांगत होतो की आमचं एक पुण्याच्या ह्याच्या लोकपिढीतलं मी तुम्हाला उदाहरण सांगेल की ते एक पेशंट साधारण ते व्यवसाय त्यांचा वकिलीचा होता. त्यांचं वय साधारण 42-43 वय होतं. त्यांना कमरेचा त्रास चालू झाला. त्यांच्या L4 L5 ह्या 2 मणक्यामधली जी गादी आहे ती झीज झाली म्हणून सांगितलेलं आहे आणि प्रोट्रुजन झालं होतं. म्हणजे गादीतलं जे मटेरियल आहे ते बाहेर आलेलं होतं. डिस्क प्रोट्रुजन असं ते त्यांचं MRIमध्ये निदान झालं होतं. तर त्यांना सांगितलं की आता ऑपरेशन करावं लागेल. 1 महिना 2 महिने त्यांनी औषध घेतलं पण ते काही त्यांना कमी आलं नाही. त्यानंतर पुढची स्टेप सांगितली होती की त्यांना ऑपरेशन करावं लागेल. ते ज्यावेळी आपल्याकडे आले त्यावेळी आपण त्यांना कटिग्रह ह्या पद्धतीने त्यांचं निदान केलं आणि त्यांचं पोट व्यवस्थित साफ होत नव्हतं. तर ती पोटाची ट्रीटमेंट केली. दीपन, पाचन आणि शोधन ती अक्षराच्या बसती केल्या. साधारण 10 दिवस 1-1.5 महिन्यामध्ये त्या पेशंटच्या वेदना तर पूर्ण गेल्याच गेल्या. पण त्यांचं जे रोजचं रुटीन चालू होतं म्हणजे ते घरून ते त्यांच्या ह्याच्या कोर्टात जाईपर्यंत त्या गाडीत साधारण 3-4 किलोमीटरच्या अंतरात फक्त बसले तरी त्यांना कंबरदुखीचा त्रास व्हायचा. दिवसभर त्यांना त्रास व्हायचा. रात्री आले की अंगच टाकू वाटत नव्हतं. हे सगळे त्रास गेले. पोटाचा त्यांचा त्रास गेला आणि 1.5 महिन्यामध्ये त्यांचा जो त्रास आहे तो गेला. त्यानंतर त्यांनी साधारण 1.5 महिन्यांनी म्हणजे 3 महिन्यानंतर त्यांनी ज्यावेळी MRI केला त्यावेळी त्यामध्ये त्यांना दिसून आलं की त्रास तर तो आहेच पण त्यांचे जे सगळे वेदना होते ते गेलेले होते. ह्याचा अर्थ असा आहे की जरी ती त्या ठिकाणी ते जे मटेरियल होतं ते दिसत होतं पण जी गादीची जी ही झालेली होती म्हणजे डायमीटर जो कमी झालेला होता तो मात्र वाढला. म्हणजे काय झालेलं होतं त्या ठिकाणी जे स्टेनोसिस झालेलं होतं ते कमी झालं आणि नस आहे ती सुटलेली होते. म्हणजे आयुर्वेदिक औषधानं तिथली झीज आहे ती भरून निघालेली होती. हे पहिलं उदाहरण. त्यानंतर त्यांचे कलीग होते म्हणजे त्यांचे सिनियर होते तर त्यांना त्रास होता मानेचा त्रास. हा मात्र भयंकर त्रास होता. त्यांना काय झालं होतं की मान एका बाजूला वळतच नव्हती. सर्वायकल त्यांना स्पॉन्डिलोसिस असं पहिल्यांदा निदान झालं. त्यानंतर सर्वायकल स्पॉन्डिलायटिस असं त्यांचं निदान झालं आणि त्यानंतर मग तर त्यांना मस्क्युलर ॲट्रोफी आहे असं सांगितलं आणि ते आनुवंशिक आहे. ह्याच्यामुळे त्यांचे जवळजवळ C2, C3, C4, C5, C6, C7 म्हणजे जवळजवळ आपल्या मणक्यामध्ये मानेच्या मणक्यामध्ये असतात 7 मणके. त्यातला एक सोडला तर जवळजवळ 6 मणकेची त्यांची झीज झालेली असं सांगितलं आणि त्याच्यानंतर ती मायोपॅथी सांगितली त्यांना म्हणजे मस्क्युलर डिस्ट्रोफी असं सांगितलं आणि ह्याच्यावरती उपचार नाहीत अशा पद्धतीने सांगितलं. दुसरं ह्याचं ऑपरेशन पण होत नाही. त्यांची मान फक्त डाव्या बाजूला वळत होती, उजव्या बाजूला मानच वळत नव्हती. अशा पद्धतीने त्रास जवळजवळ 6-7 महिन्यापासून होता. त्यांनी बऱ्याच ठिकाणी औषध उपचार केला, बऱ्याच ठिकाणी त्यांनी कन्सल्टिंग केलं. ऑपरेशन होत नाही असं सांगितलं. फॉरेनचे डॉक्टर होते त्यांना त्यांनी कन्सल्ट केलं पण त्यांना ऑपरेशन होत नाही आणि दुसरं ह्याच्यावरती उपचार नाही ह्या पद्धतीने सांगितलं. ज्यावेळी ह्यांना रिझल्ट आला त्यावेळी त्यांनी आपल्याकडे पुण्यामध्येच त्यांना पाठवलं. पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांचं आपण जे निदान केलं होतं ते म्हणजे फक्त मन्यस्तंभ आणि मन्यग्रह ह्यामधलं मन्यस्तंभ असं निदान केलं आणि हे जे हातामध्ये त्यांचे जे मसल वेस्टिंग व्हायला लागलं होतं ते विश्वचावभाऊ ह्यासारखे त्यांची लक्षणं होती. ह्या पद्धतीने त्यांचं निदान केलं आणि ज्यावेळी शिरागत वात, कंडागत वात आणि मांसगत वाताची ह्यांना ट्रीटमेंट केली त्यावेळी मात्र दीपन पाचन करून ही ट्रीटमेंट केली. वमन केलं, लघुवमन केलं, नस्य केलं, त्यानंतर मन्याबस्ती केली आणि त्याच्यानंतर बस्ती केली. अशा पद्धतीनं जवळजवळ 3-3.5 महिन्यानंतर त्यांची मान आहे ती पूर्ण व्यवस्थित हालायला लागली. त्यानंतर इकडे पूर्ण पाहणं, त्यांची चक्कर आहे ती पूर्ण कमी येणं आणि जे मसल वेस्टिंग होत चाललेलं होतं ते पूर्ण कमी आलं. म्हणजे मला सांगायचं यातून काय की त्यांनी ज्यावेळी एखादं निदान होतं एखाद्या शास्त्रामध्ये त्यांच्या शास्त्रानुसार ते बरोबर असू शकतं पण त्यांच्या ज्या मर्यादा आहेत ते ज्यावेळी आपलं शास्त्र बदलतं त्यावेळी त्याचं निदान बदलतं आणि जर निदान बदललं तर त्याच्या मर्यादा बदलतात. म्हणून एखाद्या पेशंटला जर सांगितलं असेल की ह्याचं ऑपरेशनशिवाय पर्यायच नाही, ह्याच्यावरती उपचारच नाही तर मग मात्र त्यांनीसुद्धा काही घाबरण्याचं किंवा निराश होण्याचं कारण नाही कारण अशा केसेससुद्धा आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून ह्या व्यवस्थित करू शकत असतो. फारच छान सर, तुम्ही अनुभव सांगितले त्याने नक्कीच आम्हाला प्रेरणा मिळाली आणि ऑपरेशनचं नाव ऐकल्यावर घाबरायला होतं थोडं. तर काही वेळेला आपण बघतो की ऑपरेशन झाल्यावर देखील त्रास सुरूच असतो. तर अशा केसेसमध्ये आयुर्वेद शास्त्रात म्हणा किंवा आपल्याकडे काही त्याचं समाधान आहे का किंवा कशी चिकित्सा करता येते त्याचं? बरोबर आहे. बऱ्याचदा काय होतं की ऑपरेशन होऊनच आलेलं असतं पेशंट म्हणजे आता पेशंटचं ऑपरेशन झालेलं आहे आणि परत त्रास होत आहे आणि एकदा काय झालेलं असतं की ऑपरेशन झालेलं आहे त्यानंतर एवढा खर्च झालेला आहे आणि त्यानंतर परत आता त्रास व्हायला लागला आहे म्हणून परत MRI केला जातो आणि मग त्यांना सांगितलं जातं की आता तो पण का नाही त्याच्यावरचा समजा L4 L5चं ऑपरेशन
ऑपरेशन झालेलं असेल तर आता सांगितलं की त्या मणक्याचं व्यवस्थित आहे, पण आता L5S1 मध्ये तुमची नस दबलेली आहे, आता त्याचं ऑपरेशन करावं लागेल. मग पेशंटला पूर्वीचा अनुभव माहीत असतो की त्याला 6 महिने उठता बसता येत नसतं पहिलं. दुसरं, त्यानंतर त्याला टॉयलेटला बसताना त्रास होतो, त्यानंतर बेडवरतीच बसायचं, खुर्चीवरतीच बसायचं, त्यानंतर काय ओझं उचलायचं नाही, ह्या सगळ्या त्याच्यावरती मर्यादा टाकून ठेवलेल्या असतात. त्यामुळे तो पेशंट वैतागलेला असतो आणि परत एवढा आर्थिक, त्यानंतर शारीरिक, मानसिक सगळ्या पद्धतीने त्रास होतो. कारण ह्याला कणा असंच म्हणलं जातं. ज्यावेळी तो एक माणूस घरातला आजारी पडतो त्यावेळी अख्खा कणा मोडतो. तर फक्त एका व्यक्तीचा नाही तर अख्ख्या घराचा, आर्थिक असेल, मानसिक असेल, सगळ्या त्या पद्धतीने मोडत असतो. कारण त्याचा खर्च पाहता, त्याचे दिवस पाहता, त्यानंतर त्याच्यावरती येणारे मर्यादा पाहता हे आयुर्वेदिक ट्रीटमेंट केलेली कधी बरे असं म्हणू शकतो. तर त्या पेशंटचं काय झालेलं होतं की असं सेम पद्धतीने सांगितलं होतं. वय त्याचंही असंच म्हणजे जवळजवळ 38-39च्या आसपास वय होतं. त्यांचा व्यवसाय होता म्हणजे बैठे काम, किराणा दुकान व्यवसाय होता त्यांचा आणि दिवसभर बसून असायचं आणि कधीतरीच थोडंसं काय ओझं वगैरे उचलणं असं त्यांचं काम असायचं. एका मणक्यात त्रास झाला, ऑपरेशन झालं, ऑपरेशन झाल्यानंतर 1-1.5 वर्ष व्यवस्थित गेलं आणि परत अजून तोच त्रास झाला, परत पायात मुंग्या येणं, परत जड पडणं, बसता येणं, झोपून राहावं लागायला लागलं आणि परत मसल वेस्टिंग व्हायला लागलं. म्हणजे पायाची जो आकार आहे तो कमी होत चालला. मग मात्र पेशंटने परत सांगितलं तर त्यानं परत सांगितलं की हा ऑपरेशन करायला लागेल. दुसरीकडे पाहिलं तर ऑपरेशनच करायला लागेल. पण एका आपले पेशंट थ्रूच ते ज्यावेळी त्यांना कळलं की असंच ऑपरेशन टाळते ते आपल्याकडे आल्यानंतर मग मात्र त्यांची व्यवस्थित त्यांची ह्याची पक्वशिकतानुसार ट्रीटमेंट होते. म्हणजे पायलीचा त्रास होता त्यांना, वेग धारण हे सर्वात महत्त्वाचं त्याचं कारण होतं. तर त्याची ट्रीटमेंट केली. त्यानंतर मणकेची जी ट्रीटमेंट आहे त्यामध्ये दीपन, पाचन, शोधन, कटिबस्ती, बस्ती, जलोका ह्या पद्धतीने त्यांची रीतसर ट्रीटमेंट केली. साधारण 21 दिवसाचे 3 कोर्स केल्यानंतर 63 दिवसानंतर पेशंट व्यवस्थित त्याच्या पायावरती चालायला लागला विदाऊट एनी पेन किलर किंवा काही कुठली गोळी घ्यावी लागली नाही किंवा काहीच नाही. आणि हे जे होतं ना अगोदर की पेशंटला इंडियन टॉयलेट वापरता येणार नाही किंवा खाली बसता येणार नाही किंवा खाली झोपता येणार नाही किंवा खुर्चीवरच बसावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टी एक करत आपण गेलो. कारण त्याचं शरीर आहे ना हे अगोदर वापरून कडक झालेलं होतं. जसं एखादी हे असते ना, एखादी आपली खाटी असेल तिला जर आपण तेल लावलं, तूप लावलं आणि राबवली तर ती गोल करता येते. आपलं तर हे जिवंत शरीर आहे, त्याला जर स्नेहन स्वेदन जर केअर बसलो आपण 1-2 महिने 3 महिने किंवा नुसतं जर तेल लावलं तर जसं पाहिजे तसं आकार देतात. मग उठणं बसणं ही तर फार छोटी गोष्ट आहे. त्यामुळं ऑपरेशन जरी झालेलं असेल तरीसुद्धा परत आपण त्याचं ऑपरेशन नंतरचा होणारा जो त्रास आहे तोही टाळू शकतो एक. आणि त्यानंतर जर दुसरं ऑपरेशन सांगितलं असेल तर ते नक्कीच आपण ते टाळू शकतो. फारच छान, चांगल्या पद्धतीने सर तुम्ही आम्हाला सांगताय. आता थोडंसं आम्हाला हे जाणून घ्यावंसं वाटतं की हे मणक्याचे विकारामागे कुठली कारणं असू शकतात आणि जोडून एक प्रश्न विचारतो की आपल्या जीवनशैलीचा प्रभाव पडतो का मणक्याच्या विकारांवर किंवा मणक्याच्या आरोग्यावर? कृपया त्याविषयी. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला की हे होण्याचं कारण सर्वात महत्त्वाचं जर असेल तर ते आपल्या जीवनशैलीमध्ये दडलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहिलं जातं की हाडाचं जर पोषण नाही झालं, हाडाचं जर व्यवस्थित पोषण नाही झालं तर हाडाची विकृती व्हायला लागते, धातूचा क्षय व्हायला लागतो, शरीरामध्ये वात वाढायला लागतो. वात वाढायची कारणं काय असतात? एकतर स्रोतरोगजन्य असतं किंवा धातुक्षयजन्य असतं. स्रोतरोगजन्य म्हणजे काय होतं की शरीरामध्ये खाणं पिणं, आहार विहार, बाहेरचं आपण म्हणतो फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, इतर जे आहार विहार असतात ना, म्हणजे वेळोवेळी खाणं असेल, रात्री जागरण असेल, दिवसा झोपणं असेल, व्यायामाचा अभाव असेल, ह्या सगळ्यांनी शरीरामध्ये काय होतं, चिकट आम आहे तो शरीरामध्ये साठायला लागतो आणि हाडाचं पोषण होत नाही. फक्त अपचित मेद म्हणजे फक्त शरीर जाड व्हायला लागतं आणि हाडाची जी आहे ती झीज व्हायला लागते, हे पहिलं कारण. आणि दुसरं आहे ते धातुक्षयजन्य, वय जसं जसं वाढत जाईल तसं तसं हाडाची झीज होत जाते, हाडाचं पोषण कमी होतं. तिसरं कारण महत्त्वाचं RTA म्हणजे हे जे ॲक्सिडेंट होत असतात, रस्त्यावरती ॲक्सिडेंट होतात, त्यानंतर मणक्याला मार लागतो, आघात होतो आणि त्यानंतर तो पेशंट आहे तो पॅरालिसिससारखे लक्षण होतात, हातातून पायातून ताकद जाते आणि तो पेशंट बेडरिडन होतो. हे सगळ्यात आज महत्त्वाचं कारण आहे. त्याच्यानंतर इतर आजार हे एक ह्याच्या पाठीमागचं कारण असतं. इतर आजारामध्ये काय असतं, संधिवात असेल, आमवात असेल किंवा मुतखड्याचा सारखा त्रास असेल किंवा ग्रहणीचा त्रास असेल. आता हे जे मी सांगतो ते आजाराची तुम्हाला नावं सांगतो. म्हणजे काय की ज्याला पोटाचा त्रास आहे, ज्याला मुळव्याधाचा त्रास आहे, ज्याला मुतखड्याचा त्रास आहे, हे सगळे मणक्याचे पेशंट आहेत असा त्याचा अर्थ असतो. त्यानंतर आता गर्भिणी आहे की पोटात समजा आता वाढत असेल, ही गर्भिणीचं काय होतं की ते पोटावरती प्रेशर येतो आणि प्रेशर यायला लागलं की जे बंद असतात मणक्याचे ते पुढे ओढले जातात, त्या मणक्यावरती पाठीवरती कमरेवरती ताण येतो आणि दुखायला लागतं. हेच प्रकार घडत असतो स्थौल्य म्हणजे जे जाड लोक आहेत, स्थौल्य आहेत, ज्यांचं पोट पुढं आलेलं आहे, तर त्यांच्यामध्ये हेच प्रकार घडतो आणि त्या ठिकाणी स्ट्रेस किंवा त्या ह्याच्यावरती मणक्यावरती ताण पडून त्या ठिकाणी हे व्हायला लागतं, म्हणजे मणका दुखायला लागतो आणि मणक्याच्या गादीची झीज व्हायला लागते. हे त्याचं कारण आहे. आणि त्याच्यानंतर जे हे आहे आपली जी लाईफस्टाईल तुम्ही जे म्हणाल की ह्याचा काय परिणाम होतो, तर दिवसा झोपणं असेल, रात्री जागरण असेल, मोबाईल असेल. आजकाल जी मुलांना सर्व्हिकल स्पॉन्डिलोसिसची जी पहिली यायचे पेशंट ते 60, 70, 80 वयाचं, हे जे आता मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं त्या पेशंटचं वय जवळजवळ 57-58च्या आसपास होतं, म्हणजे सर्व्हिकल स्पॉन्डिलोसिसचे जे पेशंट होते ते. आणि आत्ता मुलं येतात की मोबाईलमुळं त्यांची मान दुखते, पाठ दुखते, कंबर दुखते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की दादरच्या आपल्या पिढीमध्ये जो मुलगा आला होता तो 12-13 वर्षाचा मुलगा आला होता की त्याला बेल्ट लावून आणलं होतं. ते त्याला त्रास काय होता की त्याचा त्रास होता ह्याचा म्हणजे मान दुखते आणि ह्याची
स्पॉन्डिलायटिसची त्याला लक्षणं आहेत म्हणून त्याचं MRI काढलं. MRIमध्ये काही निघालं नाही, पण तरीसुद्धा मान दुखते म्हणून मानेला ताण पडू नये, मोबाईल पाहू नये म्हणून त्याला सर्व्हिकल बेल्ट लावला होता आणि तो पेशंट आला होता. आपण ज्यावेळी त्याला चेक केलं, त्याचं निदान केलं, त्यावेळी त्याचं आपल्या आयुर्वेदानुसार निदान होतं ते म्हणजे शिरशूल. हे कारण होतं ते वात कफ ज्वराचं, म्हणजे त्या ठिकाणी जो कफ साठतो म्हणतो किंवा सायनोसायटिस म्हणलं जातं, त्याची ट्रीटमेंट केली. सायनोसायटिस केल्यानंतर जे काही ह्या ठिकाणी मॅक्झिलरी सायनस असेल, फ्रंटल सायनस असेल आणि इथमॉडेल ह्या ठिकाणचा जो कफ साठलेला होता सगळा पूर्ण कफ बाहेर आला. कफ बाहेर आल्यानंतर जो डोक्याचा जो भार त्या मानेच्या शिरावरती पडत होता तो कमी झाला. त्यामुळे मानेच्या शिरा त्या कमी आल्या. फक्त नस्य आणि पोटातले औषध वात कफ ज्वराचे ह्या 2 औषधांनी त्या पेशंटची आपण कॉलर बेल्ट तर काढू शकलो, पण हे जर त्याच्यावरती ठप्पा होता की मानेच्या मणक्यातली झीज झालेली ती पण ती काढू शकलो. अशा पद्धतीने असंख्य कारण आहेत की ज्यामुळं आपल्या लाईफस्टाईलचा ह्या शरीरावरती किंवा ह्या मणक्यावरती परिणाम होत असतो. जे दिवसभर ज्याचं बैठे काम आहे त्यालाही त्रास होतो, ज्याचं खूप अतिशय कष्टाचं काम आहे त्यालाही हा त्रास होत असतो. त्यानंतर ज्यांचं समजा खेच आहे, खेळणं आहे, समजा प्लेयर असतात त्यांना काय होतं स्पोर्ट्समध्ये इंजुरी होते, पडतात आणि मणक्यामध्ये फ्रॅक्चर होणं, मार लागणं, पडणं आणि तिथून पुढे त्यांचं आयुष्याचं जे करिअर आहे ते हे होत असतं. तर ही साधे झीज झाल्यापासून असो ते किंवा फ्रॅक्चर झालेलं आणि त्यानंतर त्याची संवेदना गेलेली आहे इथपर्यंतचे जे पेशंट असतात ते आपण ह्या आयुर्वेदाच्या माध्यमातून बरं करू शकत असतो. त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि मग पुढं कंटिन्यू करूया की एक पेशंट ह्याचा पुण्याच्या OPD मधले पेशंट होते. वय त्यांचं जवळजवळ 72-73च्या आसपास त्यांचं वय होतं. तर त्यांना त्रास काय झाला की सहज त्यांना धक्का लागला, पडले, म्हणजे ॲक्सिडेंट झाला आणि त्यांचा एक हात मोडला, म्हणजे डाव्या हाताचा ह्याचं रिस्टचं एक फ्रॅक्चर झालं आणि ह्युमेरसमध्ये म्हणजे डावा हात 2 ठिकाणी मोडला आणि त्यानंतर कमरेला इचका बसला. कमरेला इचका बसल्यानंतर त्यांना हाताचं त्यांनी फ्रॅक्चर हे केलं, रिड्यूस केलं त्यांनी, म्हणजे केवायला टाकल्याने रिड्यूस करून टाकलं. पण जे मणक्यामध्ये जो त्रास झाला होता त्याचं ऑपरेशन करायला घेतलं. ऑपरेशन करायला घेतल्यानंतर पेशंटला फुलच हे होईना, म्हणजे सहन होईना, त्यामुळे ते परत माघारी आणले. कारण त्यांना शुगरचा त्रास होता, BPचा त्रास होता आणि थायरॉईडचा तिन्ही त्रास होता. त्यामुळे त्यांना सांगितलं की आता हे काय ऑपरेशन होणार नाही. मग ऑपरेशन होणार नाही, पेशंटला उठता येणार, बसता येणार आणि जागेवरती बसून शेवटी परत काय लागलं त्यांचं लघवीचं किंवा संडासचं ते कंट्रोल आहे ते पूर्ण निघून गेलं. मग अशा कंडिशनमध्ये ज्यावेळी आपल्याकडे ते पेशंट आले की संडासचं कंट्रोल नाही, लघवीचं कंट्रोल नाही आणि मणक्यामध्ये त्यांच्या 3 ठिकाणी गॅप सांगितलेला होता आणि नस दबलेली असं सांगितलं होतं. ज्यावेळी आपण ट्रीटमेंट चालू केली त्यांना पहिल्यांदा अनुलोमन करून घेतलं, म्हणजे विरेचन करून घेतलं आणि त्याच्यानंतर बस्ती चालू केल्या आणि पोटातली औषधं चालू केली आणि त्यानंतर जो शालिसिस्टिक पिंडछेद म्हणतात ज्यामध्ये काय केलं जातं, तांदूळ आहे ते औषधी काड्यामध्ये शिजवलं जातं, दुधामध्ये बुडवलं जातं आणि त्याचा शेक चालू केला जातो. ह्यानं त्यांचं मसल वेस्टिंग आहे, म्हणजे स्नायू जे हे होत झाले होते, वीक झालेले होते, त्यामध्ये हळूहळू ताकद यायला लागली आणि त्यानंतर पहिल्यांदा सर्वात सेन्सेशन यायला लागलं त्यांना लघवीचं, त्यानंतर संडाचं सेन्सेशन यायला लागलं आणि त्याच्यानंतर त्यांना एक पायामध्ये ताकद यायला लागली आणि पेशंट व्यवस्थित उठून बसून चालू लागला. ह्या गोष्टीला साधारण 1 ते 1.5 वर्ष गेलं, पण आयुर्वेदाच्या माध्यमातून तो पेशंट ज्या कंडिशनमधून बाहेर आणला होता त्या कंडिशनमधून सुद्धा आपण तो बाहेर काढू शकलो. ही ह्या आयुर्वेदाची ताकद आहे. फारच छान गुडसे सर आपल्याला रुग्णांचे अनुभव सांगतायत, शिवाय त्यांच्या समस्यांचं समाधान कसं केलं त्याविषयी देखील खोलात जाऊन सांगतायत. मित्रांनो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहता आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92 विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे स्लीप डिस्क, सायटिका, त्याचं विना ऑपरेशन आयुर्वेदाच्या साह्याने कसं आपण ती समस्या त्याचं समाधान करणार आहोत. आणि गोडसे सर आपल्यासोबत आहेत. सर, आता आम्हाला महिलांचं तुम्ही वर्णन केलं, तर महिलांमध्ये हे प्रमाण मणक्याच्या विकारांचं जास्त का आढळून येतं आणि अशा वेळेला मग गर्भवती महिलांनी काय करावं त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. बरोबर आहे.
म्हणजे थोडक्यात आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच हे बोलत आहे की महिलांचा एक दिवस सन्मान नाही तर पूर्ण वर्षभर सन्मान करायला पाहिजे. पण तसं होताना दिसतंय का आपल्याला? नाही. कारण घरामध्ये जर पाहिलं ना तर त्या स्त्रीला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत म्हणजे सकाळी सर्वात उठणारी स्त्रीच असते. ऑफिस वर्क करणारी असेल तरी, घरी काम करणारी असेल तरीसुद्धा सकाळी उठणारी पहिल्यांदा तीच असते आणि सर्वात शेवटी जेवणारी आणि सर्वात शेवटी झोपणारी कोण असेल तर ती स्त्रीच असते. हे ह्याच्या पाठीमागचं खरं कारण आहे. पण तरीसुद्धा स्त्रियांच्या बाबतीत काय होतं, बऱ्याचदा वात वाढण्याची जी कारणं आहेत ती जास्त असतात. त्याचं कारण काय आहे की मलमूत्राचं वेगधारण असेल, पाळीच्या काळामध्ये विश्रांती नसेल, दगदग असेल, धावपळ असेल, थोडंसं काम जर पडलं तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं. त्यानंतर बऱ्याचदा एकदा, दोनदा, तीनदा डिलिव्हरी झालेली असतील, त्यात मोस्टली सीझर झालेलं असेल. त्यानंतर ते सीझर झाल्यानंतर समजा शेकडी घेतलेली नसेल तर शरीरामध्ये त्या वात वाढत जातो. जसं जसं वात वाढत जाईल तसं तसं शरीर स्थूल व्हायला लागतं. शरीर जसं जसं स्थूल व्हायला लागतं तसं तसं एकतर हाडाची झीज होते, हाडाचं पोषण होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं रक्ताचं प्रमाण कमी होतं, शरीरातलं कॅल्शियमचं प्रमाण कमी व्हायला लागतं. हे होत असताना जरी लवकरात लवकर त्यांनी त्याकडे पाहिलं तर ठीक, तरी जर नाही लवकरात लवकर पाहिलं मग मात्र काय होतं, झीज वाढत जाते. जशी जशी झीज वाढत जाईल तसं तसा त्रास वाढत जातो. म्हणजे एका मणक्याचा त्रास, दुसऱ्या मणक्याचा त्रास, म्हणजे त्रास एवढे असू शकतात की म्हणजे आपण त्याचा विचार करू शकत नाही. आपल्या ठाण्याच्या उपडीतलं एक तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो की काय त्रास असू शकतो स्त्रियांच्या बाबतीत आणि कसं होत जातं की ते कसे त्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग त्यातून पुढं काय आपण करू शकतो आयुर्वेदाच्या माध्यमातून हे समजण्यासाठी हे उदाहरण सांगतो मी तुम्हाला. तर त्या स्त्रीचं वय साधारण 30-32 वय होतं. 2 सीझर झाली होती, 1 ॲबॉर्शन झालेलं होतं आणि त्यांना आता त्रास झाला होता की वजन वाढत गेलं होतं. वजन एवढं वाढलं होतं की त्यांचं वजन होतं 92 किलो आणि त्यांना त्रास सांगितलं होतं की मानेच्या मणक्यात त्रास आहे, गॅप आहे, झीज आहे, कमरेच्या मणक्यामध्ये गॅप आहे, झीज आहे आणि तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे. मग हे ज्यावेळी त्यांना सांगितलं त्यावेळी ते म्हणले की मानेच्या पण मणक्याचं ऑपरेशन करायचं, कमरेच्या पण मणक्याचं ऑपरेशन करायचं, 2-2 ऑपरेशन करायचं, हे कसं शक्य आहे म्हणून ते आपल्याकडे आले. जेव्हा आपल्याकडे आले त्यावेळी त्यांचं जे निदान केलं ते आपण निदान केलं होतं पक्वशेगत वात. ह्याचा अर्थ असा होतो की पक्वशेगत वात म्हणजे कमरेच्या किंवा मोठ्या आतड्यामध्ये किंवा कमरेच्या ठिकाणी त्या ठिकाणी वाढलेला वात. त्या वातामुळे काय होतं की तो जर वात वाढायला लागला तर पोट व्यवस्थित साफ होत नाही, लघवी व्यवस्थित साफ होत नाही आणि पिरियड व्यवस्थित साफ होत नाही. म्हणजे काय होतं की थोडक्यात ती अशुद्धी आहेत जी महिन्याला जायला पाहिजे ती रक्तामध्ये साठायला लागतात. पोट रोजचे रोज साफ व्हायला लागलं ते साफ होत नाही. त्यामुळे पोट जर नाही साफ झालं तर पोटात गॅस होणं, गच्च होणं, जड वाटणं, अपचनसारखे त्रास होणं. लघवी साफ जर होत नसेल तर काय होतं, सारखं जाणं, वारंवार जायला लागणं, कंट्रोल न होणं, त्यानंतर उन्हाळा लागणं, जड लागणं, असं लघवीचा त्रास होते त्यांना. आणि पिरियडचा त्रास काय व्हायचा तर पिरियड यायच्या अगोदर ओटीपोट दुखायचं, कंबर दुखायचं, त्यानंतर पोट पुढे यायचं, छाती दुखायची, अंगावरून सफेद पाणी जायचं, अशा पद्धतीने त्यांना त्याचा त्रास होता. हे सगळं होत असताना वजन वाढत जात होतं, आळस यायचा, प्रचंड थकवा यायचा, पाय गळून जाणं, कंबर गळून जाणं, थोडं जरी चाललं तर छातीत धडधड होणं, घाम येणं, त्या घामाचं खराब वास येणं, एवढी त्यांच्यामध्ये सगळी लक्षणं होती. आणि हे ज्यावेळी आपण पक्वशेगत वाताची ट्रीटमेंट करायला चालू केली त्यावेळी दीपन, पाचन, शोधन ह्या पद्धतीने गेलो. पथ्य ते कडक पाळलं. संध्याकाळचं जेवण हे 6च्या आतमध्ये फक्त मुगाची खिचडी खायची आणि सकाळी फक्त वरण भाकरी खायचं. अशा पद्धतीने ज्यावेळी आपण त्यांना पथ्य दिलं आणि औषध चालू केली त्यावेळी एक जसं आपण हे सोडतो, गणित सोडतो तशा पद्धतीने त्यांचं पोट साफ व्हायला लागलं, लघवी साफ व्हायला लागली, शरीर हलकं झालं, पिरियड साफ यायला लागला आणि मग मात्र त्यांचा जो वाढलेला वात होता त्याची झीज भरून काढण्यासाठी आपण बस्ती केल्या. बस्ती केल्यानंतर पेशंटचा मणक्याचा पण त्रास कमी आला, कमरेचा पण त्रास कमी आला आणि इतर जेवढे त्रास सांगितले तेवढे कमी आले. ह्या गोष्टीला 7 ते 8 महिने गेले, पण त्या सगळ्या त्रासातून आपण पेशंटला वाचवू शकलो आणि ऑपरेशन तर पूर्ण टाळू शकलो. फारच छान. डॉक्टर साहेब, नाशिकहून आपल्याला फोन आहे, ज्ञानेश्वर दादांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार ज्ञानेश्वर दादा, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. सर, माझ्या L5 मध्ये प्रॉब्लेम आलेला होता, तर मला सायटिकेचा प्रॉब्लेम सांगितला होता. बरोबर. तर माझ्या ते आधी पोटरीच्या मागच्या साईडला मला त्रास होत होता. तर मग आता माझ्या जो पोटरीचा खालचा भाग आहे ना, तो बारीक भाग, त्याच्या स्थितीत कळ निघते, चालताना कळ निघते आणि एखाद्या वेळेस मला गोट्याच्या जवळ कळ निघते. बरोबर. वय किती आपलं? वय माझं 48. आणि कामाचं स्वरूप आपल्या काम काय करताय? मी शाळेत क्लरिकल जॉब आहे माझा. ठीक. बाकी काय आजार, शुगर, बीपी, थायरॉइड असं काय? काहीच नाही, बाकी काहीच नाही. ठीक आहे. आणि किती वर्षापासून त्रास आहे हा मला मागे 2 वर्षापूर्वी झाला होता, पण मग त्याच्यात मी गोळ्या औषध घेतले होते तर तो क्लिअर झाला होता. बरं. मला आता 15 ते 20 दिवसापासून हा त्रास आहे. ठीक आहे. पोट साफ होतं व्यवस्थित? हो. ठीक आहे, ठेवा आता फोन. मी सांगेल. धन्यवाद. आपल्या प्रश्नासाठी काय सांगणार डॉक्टर साहेब? त्यांनी सायटिकेचा त्रास सांगितला, त्यांनी औषध गोळ्या घेतल्या आणि त्यानंतर परत त्यांना आता त्रास चालू झालेला आहे. ह्याचा अर्थ काय की परत त्या ठिकाणी अजून प्रेशर वाढत चाललेला आहे. मग त्यांचं क्लिरिकल म्हणजे बैठी जॉब असावं त्यांचा आणि दुसरा जर त्यांचा प्रवास होत असेल तरी सुद्धा ह्याच्यावरती ताण पडत असेल. पोट व्यवस्थित साफ होत असेल, लघवी व्यवस्थित साफ होत असेल तर तिथं 50% हा त्रास कमी होतो. ह्याच्यासाठी त्यांनी करायला काय पाहिजे, घरच्या घरी पारिजातक असतं, त्याची जी पानं आहेत, पारिजातकाचं झाड ज्याचं म्हणजे पांढरी फुल असतं आणि केशरी दांड असतो, तो जर टप सडा पडतो तर त्याची जी पानं आहे ती 2 पानं 1 ग्लास पाण्यामध्ये
टाकायची, उकळायचं, गाळून घ्यायचं, 1 कप बरंच ठेवायचं, ते गाळून घ्यायचं आणि प्यायचं सकाळी किंवा संध्याकाळी. असं जर पिलं 15 दिवसात हा जो त्रास आहे तो त्यांचा कमी यायला लागेल. पायामध्ये त्या ठिकाणी लावायला पायाचे जे गुळ आहेत त्या ठिकाणी दुखते, तर त्या ठिकाणी त्यांनी काय करायला पाहिजे, जे लावायला तेल आहे ते महामाश तेल म्हणून मिळतं, ते लावायचं, ते सहन करायचं, किंवा साधं मोहरीचं तेल जर लावलं आणि खालच्या बाजूने ते मसाज जर केला तर तो तिथला त्रास त्यांचा कमी यायला लागेल. आणि पोटामध्ये प्रवाळ पंचामृत म्हणून गोळ्या मिळतात आयुर्वेदिक, तर त्या आयुर्वेदिक दुकानातून प्रवाळ पंचामृत 2 गोळ्या संध्याकाळी साधारण 1 चमचे देशी गाईच्या किंवा साध्या म्हशीच्या तुपासोबत जर घेतल्या तर त्यांचा हा सायटिकाचा त्रास प्लस पायाचे जे गोळे दुखतात त्याचा त्रास, दोन्ही त्रास एकदम त्यांचं कमी होऊ शकतात. फक्त ह्यांनी आता ह्याच्या पुढे होऊ नये म्हणून थोडं तरी सकाळी आठवड्यातून किमान एकदा तरी अंगाला तेल लावणं, मालिश करणं आणि आंघोळ करणं, म्हणजे अभ्यंग करून आंघोळ करायला पाहिजे. आणि संध्याकाळचं जेवण हे दिवस मावळाच्या आतमध्ये जेवढी भूक आहे त्यापेक्षा 2 घास कमी करायला पाहिजे. मग मात्र त्यांना हा त्रास होणार नाही, त्यांचं बर्थडे काम जरी असलं तरीसुद्धा. फारच छान मित्रांनो, असेच तुम्ही फोन करून प्रश्न विचारता, त्याच्यामुळे सगळ्यांना फायदा होतो आणि सरसुद्धा मनमोकळेपणाने आपल्या समस्यांचं समाधान आपल्याला सांगतात. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92 विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. सायटिका स्लीप डेस्क आणि त्यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक पद्धतीने आपण कसं त्याचं समाधान करू शकतो याविषयी चर्चा सुरू आहे. गोडसे सर आपल्यासोबत आहेत, तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य आहेत. गोडसे सर, आम्हाला सांगा की अंकायलोजिंग स्पॉन्डिलोसिस हा सुद्धा आजाराविषयी आम्ही खूप ऐकतो. उपचाराविषयी उपचार कमी आहेत, उपचार नाही आहेत असं ऐकण्यात येतं. तर आयुर्वेद शास्त्र कसं बघतं याकडे? बरोबर, एकदम छान आणि खरं तर हा कळीचा प्रश्न विचारलाय तुम्ही की अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिस म्हणजे काय होतं की बांबू स्पाईन, म्हणजे आपला मणका आहे तो कडक व्हायला लागतो. त्याचे जे कडेचे लिगामेंटम असतात ते लिगामेंटम फ्लेम वगैरे हे कडक व्हायला लागतात. त्यामुळे काय होतं की मणका इकडे इकडे हलवता पण येत नाही, वागता पण येत नाही आणि कडक होत जातो. एक 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 खालून जर चालू झालं तर वर 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 ते वाढत जातं आणि त्यावेळी पेशंटला असं झोपताच येत नाही, म्हणजे पेशंट रडतो अक्षरशः, एवढं वेदना असतात त्यामध्ये. आणि जसं ममी लाईक म्हणतात ना, पिरॅमिडमधले जे ममी असतात म्हणजे ताट होतात, पुढे बघता येत नाही, वागता येत नाही, सरळ चालता येत नाही, म्हणजे एकच बाजूमध्ये ते करतात. म्हणजे एका कुशीवरती झोपता पण येत नाही, इतका पेशंटला त्रास होत असतो. पण तुम्हाला एक हे सांगेल की ह्यामध्ये ॲलोपॅथी किंवा इतर कुठल्याही शास्त्रानुसार त्यांचं जे निदान असतं ना, ते जरी HLA-B27 पॉझिटिव्ह आलं आणि अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिस आहे असं जर त्यांचं निदान झालं तर त्याच्यानुसार काय की अनुवश्यकता आहे आणि ह्याच्यामध्ये उपचार नाही, हे बरोबर आहे त्यांच्या मतानुसार. पण आयुर्वेदाचं जे मत आहे ते ह्यामध्ये असं आहे की जसं शुक्रावृत वात असेल किंवा शुक्रगत ही गेलेला असेल, वात गेलेला असेल, किंवा जो मांस धातू आहे तो कडक व्हायला लागला, म्हणजे काय अस्थि धातू हा तर कडक पाहिजे, तर त्या ठिकाणी मांस धातू व्हायला लागला, म्हणजे काय मांसाचं अस्थि धातूमध्ये रूपांतर व्हायला लागले, किंवा अस्थि धातूचं विमारगमन, म्हणजे त्याचं विमारगमन मांस धातूमध्ये आलेलं आहे. अशा वेळी मांस धातूची आणि अस्थि धातूची जर चिकित्सा केली तर त्या ठिकाणी लवचिकता यायला चालू होत असते. हे एक. दुसरं जे आपण जे म्हणतो ना की जे पिंडी ते ब्रह्मांडी, जसं ह्याच्यामध्ये खेकड्याची पाट असते, कडक असते पाट, तर ती खेकड्याची पाट आहे ना ती कडक ते तेलामध्ये टाकली, कडवली आणि त्याचं तेल जर लावायला चालू केलं तर त्या ठिकाणी लवचिकता यायला सुरुवात होते. ह्याच्याबरोबर जसं मी आता सांगितलं की रसगत, मांसगत, मेदगत, अस्थिगत धातूची, त्याच पद्धतीने मज्जागत आणि शुक्रगत वाताची ज्यावेळी चिकित्सा करायला लागतो त्यावेळी ह्याच्यामध्ये रिझल्ट येत असतात. त्याच्या पुढे जाऊन आगदातले बऱ्याचदा काय होतं की विंचू चावलेला असेल, उंदीर चावलेला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा असे लक्षण येतात की मन काय तो कडक व्हायला लागलेला आहे, तर त्याची जर ट्रीटमेंट केली तर बऱ्याचदा रिझल्ट येतो. आणि सगळ्यात शेवटचं की जी वात रक्ताची जी ट्रीटमेंट आहे, वात रक्तामध्ये सुद्धा मन काय तो कडक व्हायला लागलेला आहे असं सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी जे युरिक ॲसिड आपण डिपॉझिट म्हणतो, जसं एखाद्या सांध्यात कडक व्हायला लागतो, वाकडे तिकडे व्हायला लागतो, तसं त्या ठिकाणी कडक व्हायला लागतं. आणि ही वात रक्ताची ज्यावेळी ट्रीटमेंट करायला लागतो त्यावेळी सुद्धा ही अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिसचे पेशंट सुटत असतात. एक छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगतो आठवलं म्हणून आता की कुऱ्हाडीच्या आपल्या उपडीमध्ये
असाच एक मला वाटतं 20-22 वर्षाचा मुलगा होता आणि तो त्याचे वडील ज्यावेळी घेऊन यायचे त्यावेळी त्याला फक्त रात्री झोपताच येत नाही, दिवसभर काय नाही, पण रात्री पाठ टाकले की तो रडतोच असे सांगायचे. कित्येक गोळ्या खाल्ल्या, पेनकिलर खाल्ल्या, 3 त्याला स्टिरॉइड चालू होते, इतर सुद्धा त्याच्या वेदना कमी होत नव्हत्या. पण त्याला ज्यावेळी आपण वातरक्ताची ट्रीटमेंट चालू केली, दीपन पाचन आणि वातरक्ताची ट्रीटमेंट, त्यातल्या बस्ती, त्यातले लेप, त्यातली तेलं सगळी तयार केली, नस्य देऊन आणि जलोकावचरण केलं. अशा पद्धतीने जवळजवळ 8-9 महिने ट्रीटमेंट केल्यानंतर पेशंट व्यवस्थित झोपत होता, व्यवस्थित उठत होता, बसत होता आणि त्याचा जो त्रास होता विदाऊट एनी पेन किलर, विदाऊट एनी आपल्या आयुर्वेदिक औषधातली कुठली गोळी नसताना तो व्यवस्थित उठून बसणं चालला आणि त्याचं पूर्ण अख्खं आयुष्य हे सुखकर करू शकलो आयुर्वेदाच्या माध्यमातून. कारण निदान बदललं की त्याची ट्रीटमेंट बदलते, ट्रीटमेंट बदलले की त्याचे रिझल्ट बदलतात. फारच छान. डॉक्टर साहेब, यावेळेला आम्हाला आहार विहार आणि व्यायाम काय करावं, ज्यांना मणक्याचा त्रास आहे काय करू नये त्याविषयी देखील मार्गदर्शन. मणक्याचे विकार होण्याची कारणं एकच, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची जर लवचिकता गेली तर, म्हणजे तुम्ही जर उठणं बसणं चालणं फिरणं हे व्यवस्थित होत नसेल, व्यायाम जर रोजचा होत नसेल, लवचिकता जर गेली तर मणक्याचे विकार होतील. आणि दुसरं त्यामध्ये हाडाचं पोषण व्यवस्थित नाही झालं, झीज व्हायला लागली तर मग मात्र ह्या ठिकाणी मणक्याचे विकार होतात. आपल्या जर मणक्याची झीज होऊ नये, त्याचं पोषण व्यवस्थित व्हावं असं जर वाटत असेल तर आहार विहार योग्य व्हायला पाहिजे. सकाळी लवकर उठायला पाहिजे, उठल्यानंतर सकाळी थोडासा तरी अंगाला तेल लावायला पाहिजे, म्हणजे अभ्यंग करायला पाहिजे, हाडं मजबूत होत असतात. त्याच्यानंतर त्यांनी व्यायाम थोडासा तरी करायला पाहिजे, कारण लागवून कर्म सामर्थ्य असं म्हणलं जातं, दीप्तोग्निमेधसा परचोक्षया. म्हणजे काय होतं की आपल्या शरीरातलं कडकपणा जो आहे तो किंवा लवचिकता आहे ते त्या ह्याच्यातून येत असते. अतिरिक्त चरबी मेद आहे ते व्यायामानं कमी होत असते, त्यामुळे थोडासा तरी शरीराला व्यायाम पाहिजे. ह्याच्यामध्ये समजा व्यायाम जमत नसेल, बाहेर जाणं जमत नसेल, जिममध्ये जाणं जमत नसेल तर आपली सूर्यनमस्कार करू शकतात, अनुलोम विलोम, कपालभाती, भस्त्रिका यासारखं प्राणायाम करू शकतात. त्रिकोणासन, भुजंगासन, शलभासन आणि पश्चिमोत्तासन ही 4 आसनं जर केली तर कोणताच मणक्याचा आजार होत नाही. हे झालं आसनाच्या बाबतीत. त्याच्यानंतर जे जेवण आहे ते सकाळी आणि संध्याकाळी माफक प्रमाणात जर जेवण केलं, म्हणजे जेवढी भूक लागते त्यापेक्षा 2 घास कमी खाल्लं, संध्याकाळचं जेवण जर कमी केलं आणि भूक राखून केलं, 5 ते 7च्या दरम्यान जर केलं तर मणक्याचा कुठलाही आजार होत नाही. आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्या कुठल्याही आपण जे म्हणतो ना वेग धारण न करणं, कुठल्याही छोट्या छोट्या कामासाठी गाडीचा वापर न करणं, तर ह्या गोष्टी थोडेसे करून सकाळ संध्याकाळ थोडं जे संध्याकाळी 7 वाजता जेवण झाल्यानंतर एक थोडंसं शतपावली करणं, फेरफटका मारणं असं करून जर व्यवस्थित पुरेशी झोप घेतली तर मग मात्र मणक्याचा कोणताही आजार होत नाही. तरीही होऊ नये आणि जर मणक्याची झीज झालेली असेल तर टाळायचं असेल तर मेथीचे लाडू आहेत, हळीवचे लाडू आहेत, दूध भरपूर घ्यावं, खारीक खजूर ह्याचं सेवन त्यांनी व्यवस्थित करावं. जे फास्ट फूड जंक फूड म्हणतो बाहेरचं जे वांग बटाटा भात हरभरा ते कमी खावं, मैद्याचे पदार्थ आहेत ते त्यांनी टाळावेत. साबुदाणा एक तर उपवास करून किंवा साबुदाण्याची खिचडी त्यांनी खाऊ नये. अशा पद्धतीने जर का त्यांनी आहार ठेवला तर मात्र त्यांना कुठलाच मणक्याचाच नाही कोणताच वाताचा आजार हा होणार नाही. आणि जरी झाला तर मात्र वर्षातून एकदा तरी किमान त्या जवळच्या आपल्या वैद्याकडे जावं आणि त्यांच्याकडून शरीराच्या नुसार आहार विहार ठरवावा आणि एकदा तरी शरीर शुद्धी म्हणून तरी बस्ती करून घ्यावी. जर बस्ती करून घेतली तर वाताचा कोणताच आजार नाही, कारण वातामुळेच इतर आजार होत असतात, पित्ताचा असेल कफाचा असेल, कारण पित्त पंगू कफ पंगो मलधातू असं म्हणलं जातं. वायून इतरणींची तत्र गच्छन्ति मेघवत, म्हणजे हा वायूच त्याचं सगळं हे करत असतो, आजार घडत असतो. ह्या वाताची जी अर्धी चिकित्सा नाही पूर्ण चिकित्सा ही बसते. त्यामुळं वर्षातून एकदा जरी बस्ती घेतली, एकदा जरी सर्व्हिसिंग आपल्या गाडीची करून घेतली तर आयुष्यभराचा जो त्रास आहे किंवा जे आयुष्य आहे पुढं उर्वरित आपलं हे निरोगी दीर्घायू राहतं आणि कुठलाही वाताचा आजार हा होत नाही, मणक्याचाच नाही कोणताच होत नाही. फारच छान सर, मनमोकळेपणाने आपल्याला सगळ्या समस्या, निरोगी कसं राहायचं, स्वस्थ कसं राहायचं ते आपल्याला शिकवत आहेत, सांगत आहेत. सर, अनुवंशिकतेविषयी थोडा प्रश्न विचारतो की अनुवंशिकतेमुळे काही मणक्याचे आजार होऊ शकतात का आणि आयुर्वेद किंवा कशी चिकित्सा केली जाते आणि ते टाळता येतात का? बरोबर. संक्षेपमध्ये थोडं कृपया. बरोबर, छान प्रश्न विचारला तुम्हाला की जाता जाता मी आपण हे सगळं सांगितलं ते ह्या जन्मातलं सांगितलं. आयुर्वेदामध्ये काय केलं जातं की पुढच्या जन्मातलं सुद्धा टाळलं जातं. ते कसं तर आयुर्वेदामध्ये अशी एक सोय करून ठेवलेली की बीज संस्कार, जर समजा आता एखादा व्यक्ती आहे आणि त्याला समजा लॉर्डोसिस, कोलिओसिस आणि कायपोसिस हे अनुवंशिक आजार आहेत, म्हणजे किंवा स्पायना बायफिडा असेल, म्हणजे काय होतं की एका बाजूला मणका झुकलेला आहे किंवा बाक आलेला आहे, पोक आलेला आहे, बसायची त्यांची जी पद्धत आहे ती अशी वाकडी झालेली आहे, आपण पाहतो हे अनुवंशिक आजार आहेत. किंवा एका साईडला झुकलेला आहे मणका, पाठीच्या पुढच्या बाजूला झालेला आहे, तर हे आहे ना ह्याची ट्रीटमेंट होत असते. जे मी तुम्हाला सांगितलं की तेल लावलं, स्नेहशोधन जर केलं 6 महिने तर कुठलेही आपण लवचिकता आणू शकतो. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी शुक्रगत वाताची ट्रीटमेंट करणं, त्यानंतर त्या ठिकाणी अस्थिविद्रदी अस्थिपोषकचं जे लेप आहेत ते लेप लावणं, पट्टबंधन करणं म्हणजे पाठ बांधणं, हे उपचार केल्यानंतर आणि बस्ती जर केली तर ते आपण काही प्रमाणात जो 80-90% जे त्यांचं वाकडेपणा झालेलं, कायपोसिस झालेलं असेल, लॉर्डोसिस किंवा स्कोलिओसिस, लॅटरल बेंडिंग झालेलं असेल तर ते बेंडिंग आपण जवळजवळ 80-90% क्लिअर करत असतो. हे एक ते आकार तर क्लिअर करतो पण त्यांच्या वेदना मात्र पूर्ण मुक्त करत असतो. आणि त्याच्या पुढे जाऊन की हे आजार त्यांच्या होणाऱ्या आपत्त्याला होऊ नये पण त्यांना वमन विरेचन बस्ती करणं, शोधन करणं आणि त्याच्यावरती बीज संस्कार जर केले तर हा आजार पुढच्या पिढीत जात नाही. एवढी सुंदर योजना आयुर्वेदामध्ये करून ठेवलेली आहे. फारच छान. रॅपिड फायरमध्ये एक वाक्यात सर उत्तर देणार? हो, चालेल. झीज किती दिवसात भरून येते?
साधारण 3 ते 3.5 महिन्यामध्ये कसलीही चीजही भरून येऊ शकते. पथ्य पाळावी लागतात का जास्त? नाही, हा लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे. जास्त पथ्य पाळावे लागत नाहीत. रिझल्ट यायला उशीर लागतो का? बिलकुल नाही. कारण हे पूर्वी होतं की आता औषध दिलं, आज याला दिल्यानंतर नातवाला गुण येतो, तर तसं नाही. अहोरात्रात म्हणजे औषध चालू केल्यापासून त्या पेशंटला येतात आणि साधारण 21 दिवसाच्या 3 वेळा जर बस्ती केल्या तर कोणत्याही प्रकारची कोणत्याही वयामध्ये आपण झीज भरून काढून आयुर्वेदातलं जे कोणत्याही शास्त्राने सांगितलेलं आहे की हे वेळेला उपचारच नाही, तर तो उपचार साधारण 3 आठवड्यामध्ये सुद्धा आपण करू शकतो. शेवटचा प्रश्न, स्पॉन्डिलोसिस कायमचा बरा होतो का? 100% बरा होऊ शकतो. आजवरच्या आपल्या जे हे आहे अनुभव आहे त्याच्यावरती आपण सांगू शकतो की हा आजार पूर्णपणे खात्रीनं हे होऊ शकतो, बरा होऊ शकतो कोणत्याही वयामध्ये, कोणत्याही अवस्थेमध्ये, कुठल्याही कंडिशनमध्ये. आयुर्वेदिक पद्धतीचा आहार, विहार, पथ्य आणि पंचकर्म ह्याच्या सहाय्याने आपण कोणताही आजार हा बरा करू शकतो. फारच छान गोडसे सर, तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आणि आमचं जे हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यातर्फे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, आज वेळ झाली इथेच थांबायची. पुढील कार्यक्रमात एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला आम्ही येणारच आहोत. आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय, पंचकर्म, योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92055.